तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडे मध्ये कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार तर आता आपण स्टार्ट व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी जर का चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करू शकता. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. जर का आपण निफ्टीला ऑन डे टाइम जर का अनालिसिस करायला गेलो देन प्रिव्हियस काही दिवसापासून आपण जे पण कंटिन्यू व्हिडिओ वॉच करतो त्यांना माहिती आहे की आपण कंटिन्युअसली आपण ट्राय करतोय की मार्केटचा आउटलुक जे की मार्केट एकाच रेंजमध्ये अडकलेलं आहे आणि असं वाटत होतं एक टाइमला की मार्केट ह्याच्या खाली ब्रेक होईल ओके किंवा हे जे ट्रेंड लाईन आहे त्याच्या खाली मार्केट ब्रेक होईल असं वाटत होतं बट स्टील अजून पण मार्केटनं त्याच्या खाली रेड कॅन्डलचं क्लोजिंग नाही दिलेलं आहे ओके. तर ज्यावेळी रेड कॅन्डलचं क्लोजिंग येईल त्यानंतर आपण डिस्कस करू शकतो की मार्केटचं थोडंसं आउटलुक थोडंसं बदललेलं आहे. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये मी डिस्कस केली होती की जी की 21,700 जे लेवल आहे त्याच्या खाली जर का रेड कॅन्डलचा क्लोज झाला सपोज ही ट्रेंड लाईन पण ब्रेक केला मार्केट ह्याच्या खाली पण एकदा रेड कॅन्डलचा क्लोज झाला तर वेगळी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटचा हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा स्वतः स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट येणाऱ्या डेजमध्ये रेंज बाउंड टू निगेटिव्ह राहू शकते. बट याच्यामध्ये एवढी शार्प सेलिंग आली होती पॅनिक सेलिंग जी मॉर्निंग ऑल टाइम हाय पासून ऑलमोस्ट 4-4.5% सेलिंग आहे. त्यानंतर एक थोडंसं पुलबॅक मार्केट घ्यायचा प्रयत्न करते मे बी ह्याच्यामध्ये थोडंसं टाइमपास करू शकतंय आणि जर का मार्केट हॉल्ट केलं ह्या लेवलच्या आसपास तर येणाऱ्या डेजमध्ये आपल्याला अजून एक मार्केट ऑल टाइम हायच्या जवळ जाताना बघायला भेटू शकते इफ एनी रिझन मार्केटनं त्याचा जो लेवल आहे म्हणजे 22,550 लेवलच्या वरती जर का सस्टेन राहिला तर ओके. अगेन ह्याच्यामध्ये रिझल्ट पण आलेला आहे निफ्टी मध्ये बँक निफ्टीमध्ये जर का आपण बघणार असेल तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त मुवमेंट उद्याच्या डेला येऊ शकते बँक निफ्टीमध्ये बिकॉज HDFC बँकचा रिझल्ट आला आहे आणि रिझल्ट कसा आहे इन डिटेलमध्ये मी डिस्कस केलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये त्या लिंक पण टाकलेला आहे ओके. हे जर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि त्याच्यावरून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. बेस्ट व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस केले की कशा प्रकारे आपण रिझल्ट बघू शकतो रिझल्ट कसा आहे माझा व्ह्यू काय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर ह्याचा इम्पॅक्ट 100% बँक एक्समध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आणि अदर निफ्टीमध्ये पण ह्याचा इम्पॅक्ट पडणार आहे बिकॉज हेवी वेटेज कंपनी आहे ओके. आता ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण प्लॅन करायचा आहे जर का आपण इथं बघायला गेलो तर मार्केटनं जे रिव्हर्सल दाखवलंय बॉटम पासून जे टॉपला जे रिव्हर्सल आलंय मेजॉरिटी रिव्हर्सल यायचं HDFC मध्ये रिव्हर्सल मेजॉरिटी आलाय आणि HDFC मध्ये जो रिझल्ट आलाय रिझल्ट बिफोर रिझल्ट मार्केट फिरलंय HDFC बँक फिरलाय. आता रिझल्ट लागल्यानंतर ना काय होऊ शकते रिझल्ट कसा आला त्यानंतर त्याच्यामध्ये बिग प्लेअर रिझल्टला घेऊन मार्केटला कसं रिॲक्ट करतील ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी असेल जे की आपल्याला येणाऱ्या डेजमध्ये बघायला मिळतील आणि तेच आपल्याला डिसाईड करतील की मार्केटचा नेक्स्ट ट्रेंड काय असू शकतोय. अगेन 23 तारखेला समथिंग रिलायन्सचा पण रिझल्ट येणार आहे तर अगेन त्याच्यानंतर पण मार्केटमध्ये चांगलंच वे समजून देईल की मार्केट याच्यावरती सस्टेन करणार का मार्केट लवकरच लो ब्रेक करणार ओके. तर हे पण गोष्टी आपल्याला समजतील 23 तारखेच्या रिलायन्सच्या रिझल्ट नंतर ना बट त्याच्या आधी आपल्याला HDFC बँकचा रिझल्ट आला तो तुम्ही त्या व्हिडिओवर इथून चेकआउट करू शकता. अगेन ते वेगळं चॅनल आहे त्याच्यावरती हेच प्लॅन आहे माझं की जे पण इंटरेस्टिंग शिकण्यासारखे जे पण व्हिडिओज असतील ज्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटेल आणि ते फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज द्यायचा प्रयत्न करू शकता त्याच्यावरती तुम्ही जरूर सपोर्ट द्या ओके. चॅनल नवीन आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे फक्त त्याच्यावरती ओके. आता आपण बघूया की निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनी रिझन मार्केटनं हा लो जो कालचा डेचा फ्रायडेचा लो आहे त्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहायला लागलं तर हा जो रिव्हर्सल आहे हा रिव्हर्सल ट्रॅपसाठी होऊ शकतो आणि त्यानंतर HDFC बँकच्या रिझल्टमुळे ते वरती गेलंय तर तेच कारण असू शकतं की मार्केटला खाली आणण्याचं. तर इम्पॉर्टंट लेवल आहे एक 21,700चं लेवल ते जे व्हेरी इम्पॉर्टंट लेवल आहे. एनी रिझन मार्केट येणाऱ्या डेजमध्ये लो ब्रेक केलं तर मार्केटमध्ये खतऱ्याची घंटी स्टार्ट झाली ओके. पण जर का मार्केट इथं हॉल्ट केलं अगेन मार्केट थोडंसं इथं हॉल्ट केलं पॉज केलं त्यानंतर एक रेंज तयार करून मार्केट अपसाईड ब्रेक केला तर अपला थोडंसं फुल बॅक जाईल डाऊन साईड ब्रेक केला तर डाऊन साईड कंटिन्यू होऊ शकते. आता इंटरडे मध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो त्यावेळेला आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी आपण जे लेवल्स फ्रायडेला डिस्कस केले होते म्हणजे थर्सडेला व्हिडिओमध्ये जे लेवल डिस्कस केले होते एक्झॅक्टली त्या लेवलमधूनच मार्केट रिव्हर्स झालेलं अपसाईडला ओके. आता हिथूनच अपसाईड मोमेंटम गेलं होतं आणि ह्याच्यानंतर मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट आली किंवा ह्याच्यानंतर आपण कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो उद्याच्याला डेला मंडेला. तर एक इम्पॉर्टंट आहे की मार्केट इधर मोठा गॅप अप ओपन होईल किंवा इधर मोठा गॅप डाऊन ओपन होईल ओके. तर दोन्ही साईड आपण प्रिपेअर राहायला पाहिजे बिकॉज HDFCचा रिझल्टचा इम्पॅक्ट निफ्टीवरती पण थोडासा होत असतो. आता याच्यामध्ये एनी रिझन मार्केट ह्या दोन लोच्या मध्ये झाला सपोज 22,200 आणि
21,700च्या मध्ये कुठे पण मार्केट ओपन झालं तर आपला काही नाही करायचं, वेट करायचं, बिकॉज ह्या दोनच्या लेगच्या मध्ये थोडंसं मार्केट रेंज बाउंड जायचा प्रयत्न करू शकतं. इफ मार्केट ओपन जर का मोठा गॅप अप झाला आणि चुकून जर का मार्केट 22,400 पासून 22,360 किंवा सेकंड लेवलला 22,323 पासून 22,292च्या आसपास कुठे पण मार्केट ओपन झाला, निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसला, देन बिंदास आपण त्या लेवलला आपण डाऊन साईडला ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. आणि जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेट केला आणि जर का मार्केटनं 22,200 लेवल जर का आपला ब्रेक केला सस्टेन राहिला, तर आपण लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन राहिला आणि जर का मार्केट 22,000 जे सायकोलॉजिकल नंबर आहे याच्या आसपास जर का ओपन राहिलं, पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं, तर आपण त्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. ओके. आणि चुकून जर का मार्केट जर का फ्लॅट ओपन राहिला किंवा मार्केट जर का ह्या लेवलच्या आसपास परत आला 21,724 पासून 21,800च्या आसपास जर का परत आला आणि कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दाखवलं, ऑलमोस्ट 21,900 पासून 21,724 पर्यंत पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवलं, देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. आता ह्याच्यामध्ये काही पण चेंजेस जर का झाले, तर आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल त्याचं जे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मी जरूर अपडेट देईन की याच्यामध्ये जे चेंजेस होतील त्यावरती. ओके. आता बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी एका ट्रेंड लाईनला कंटिन्यू फॉलो करत चाललेला आहे. ऑलरेडी एचडीएफसी बँकचा रिझल्टचा इम्पॅक्ट 100% याच्यावरती होणार आहे. हेवी वेटेज कंपनी एचडीएफसी बँक आहे. एचडीएफसी बँक त्या दिवशी 2% अपला होती, पण आता एचडीएफसी बँकचा रिझल्ट तर क्लिअर आलाय. त्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करू शकते, ओके, ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर हे जे लो आहेत ना, हे मल्टिपल टाइम ऑलरेडी टेस्टेड आहेत. म्हणजे इथून जर आपण स्टार्ट केलं तर इथं एकदा, इथं दोनदा, तीनदा, ऑलमोस्ट 4, 5, 6 टाइम मार्केटने लेवल टेस्ट केलाय. आता जर का ह्याच्या खाली जर का सस्टेन राहिलं, देन हे मल्टिपल टाइम जो सपोर्ट झालाय हा मे बी ब्रेक होऊ शकतो. ही प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. पण जर का मार्केटला अपसाईड जायचं असेल तर मार्केटसाठी बेस्ट लेवल आहे 48,000, जो की सायकोलॉजिकल नंबर आहे. याच्यावरती जर का मार्केट सस्टेन राहिला, देन मार्केट एचडीएफसी बँकच्या रिझल्टला पॉझिटिव्ह घेतले असं आपण कन्सिडर करू शकतो. आणि जर का मार्केटने एचडीएफसी बँकच्या रिझल्टला खूप निगेटिव्ह घेतला असेल, तर मे बी कालचा डेचा लो तो काय काय करू शकतो, ब्रेक पण करू शकतोय. ओके. कारण की बऱ्याच जणांनी शॉर्ट कव्हरिंग याच्यामध्ये केलेली आहे. क्लिअर कट दिसून येते आपल्याला की कम्प्लिटली शॉर्ट कव्हरिंग आहे निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये कम्प्लिटली शॉर्ट कव्हरिंगच आली होती. ओके. जर का तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल की कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो की शॉर्ट कव्हरिंग आहे का त्याच्यामध्ये लॉंग अनवाइंडिंग झाले, ओके, का शॉर्ट कव्हरिंग झाले, तर त्यावरती तुम्ही कमेंट करू शकता, मी त्याच्यावरती व्हिडिओ आणू शकतो. आता याच्यामध्ये कशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो. बँक निफ्टीमध्ये जर का आपण बघायला गेलो तर बँक निफ्टी ऑलमोस्ट गॅप अप होईल असं प्रत्येकांना वाटतंय. एचडीएफसी बँकचा रिझल्टच्या बघून पण प्रत्येकाला वाटत आहे अजून पण बाबा गॅप अप होऊ शकतो. ओके. तर इंटरेस्टिंग राहते ज्यावेळी पण एचडीएफसी बँकचा रिझल्ट लागते, रिझल्ट ज्यावेळी पण एकदम चांगला येतोय त्यावेळी त्याला मार्केट रिॲक्ट करते निगेटिव्ह, आणि ज्यावेळी पण खराब रिझल्ट येते त्यावेळी मार्केट त्याला फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह रिॲक्ट करत असते. तर हे एचडीएफसी बँक बद्दल याच्या आधी घडलेलं आहे, मे बी कंटिन्यू करू शकते. ओके. बट अदरवाईज मार्केट इज सुप्रीम. मार्केट कसं रिॲक्ट करते हे इंटरेस्टिंग राहू शकते आणि त्याच्यावरती बँक निफ्टीचं आणि बँकिंगचं ओपनिंग 100% राहणार आहे. तर कॅन्डलला बघून किंवा प्राइस ऍक्शनला बघून तर असंच वाटतं की मार्केट गॅप ओपन होऊ शकते. पण अगेन मार्केटमध्ये रिझल्ट जे आहेत ते मार्केट हवर नंतर न आलेत, तर प्री ओपन मध्ये कशा प्रकारे मार्केट ओपन होऊ शकते हे जास्त इंटरेस्टिंग राहील. जर का मार्केट चुकून जर का मार्केट गॅप ओपन झाला आणि चुकून जर का मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झाला 48,254 पासून 48,000 किंवा 47,939 जर का ओपन झालं, निगेटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसला, देन आपण डाऊन साईडचा ट्रेड ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का 48,254 वरती सस्टेन राहिलं तरच आपल्याला अपसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करायचा आहे. अदरवाईज याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करायचा नाहीये, वेट करायचा. जर का फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉलिडेट केलं आणि 47,740 लेवल जर का अपसाईडला ब्रेक केलं, तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. एनी रिझन मार्केट जर का गॅप डाऊन ओपन राहिला आणि जर का मार्केट 47,200 पासून 47,300च्या आसपास जर का ओपन आला, पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसला, तर आपण याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. चुकून जर का मार्केट 47,000 पासून 46,533च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दाखवलं, तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. जर का एनी रिझन मार्केट जर का ह्या दोन लेगच्या मध्ये ओपन झालं, की ह्या दोन लेगच्या मध्ये कुठं पण ओपन झालं, तर वेट करू याच्यामध्ये कशा प्रकारे प्राइस ऍक्शन बनते, त्यानंतर त्या प्रकारे आपण ट्रेड प्लॅन करत क्रिएट करू शकतो. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता तुमच्याकडे फ्रेंडला. भेटा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.